तर शेतकरी बांधवांनो, आपण प्लॉटच्या विजिटला आलोत. तर रिधुरा गावचा हळदीचा प्लॉट आहे. 30 मेची लागवड आहे. तर शेतकरी बांधवाने अगोदर स्प्रिंकलरच्या पाण्यावर हळदीची लागवड केली होती. त्यानंतर ठिबक आथरलेला आहे, पण ठिबकचा वापर केला नाही. आणखी पण स्प्रिंकलरनंच पाणी दिलेलं आहे. तर हळदीची कंडिशन पाहू शकता. कुठं कुठं थोडाफार असा पान करपल्यासारखा प्रादुर्भाव आहे, पण एकंदरीत पाहता हळदीची पूर्ण जी उगवण शक्ती आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे. सर्व प्लॉट उगवलेला आहे. तर भरपूर शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं की हळदी ज्या टाकल्या होत्या त्या हळदीचे जे बियाणे आहेत ते नासून गेले आहेत. पण ही हळद पाहिली तर बघा, 30 मेची लागवड आहे. तर 1 2 3 4 3 ते 4 पानं सोडलेली आहेत हळदीने. पावसाचं प्रमाण कमी आहे सध्या, पण जर मातीला जर चेक केलं तर ओलावा आहे, मातीमध्ये ओलावा आहे. त्यामुळं हळदीला 2-4 दिवस पाऊस जरी नाही पडलं तरी हळदीचे जास्त काही परिणाम होणार नाही. तर अशा प्रकारे हळदीची कंडिशन आहे. तर अशाच हळदीच्या माहितीसाठी आणि पिकाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.